रिजेनरेटिव्ह फार्मिंगच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण बोललो होतो की कसे केमिकल खतांचा आणि औषधांचा अतिवापर करून आपण आपल्या जमिनीतले जीवाणू, बुरशी हे संपत आलेलो आहे. सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला आता नैसर्गिक खते आणि औषधी बनवणं शिकलं पाहिजे, जेणेकरून आपण जीवाणू मारू नाही तर वाढवू शकू. तर बघूया काही नैसर्गिक खते आणि औषधी. सर्वात पहिलं गोष्ट आपण जी बनवणार आहे ते आहे जदाम मायक्रोबायल सोल्युशन्स. हे सोल्युशन कोरियन नॅचरल फार्मिंग किंवा जदाम या मेथडमधून घेतलेलं आहे. हे सोल्युशन आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी खर्चात बनवू शकतो. जीवामृत जे काम करतं तेच काम हे सोल्युशन करतं, फक्त जीवामृतपेक्षा कितीतरी कमी खर्चामध्ये आपण करू शकतो. यासाठी आपल्याला अर्धा किलो कुजलेल्या पानाखालची माती हवी. आता कुजलेल्या पानाखालचीच माती का घ्यायची, तर जेव्हाही निसर्गामध्ये पानं खाली पडतात आणि तिथे ओलावा असतो तेव्हा निसर्ग आपोआपच सर्व प्रकारचे जीवाणू तिथे तयार करायला सुरुवात करतो. हे जीवाणू कंपोस्टिंग जीवाणू असतात किंवा मिनरल फिक्स करणारे जीवाणू पण असतात. आता ह्याच सर्व बॅलन्स जीवाणूंना आपल्याला बटाट्यावर किंवा कुठल्याही पिष्टमय पदार्थावर वाढवून त्याला आपल्याला शेतामध्ये सोडायचं आहे. याचा एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. आता ह्या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यामध्ये इन्फो आयकॉनमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. त्याच्यामध्ये पूर्ण ह्याची जी स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. अर्धा किलो कुजलेल्या पानाखालची माती घेऊन आपल्याला 1 किलो उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. आता बटाटे का घ्यायचेत, कारण ह्या जीवाणूंना कुठल्या तरी प्रकारे कार्बोहायड्रेट सोर्स आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे पिष्टमय पदार्थ द्यायचा आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये आपल्याला सडके बटाटे चालतील, मोड आलेले बटाटे चालतील, फेकून दिलेले बटाटे चालतील. आमच्या येथे खराब बटाटे फक्त 5 रुपये किलो असे मिळतात. किंवा तुमच्याकडे उरलेला भात असेल किंवा खराब झालेली ज्वारी, बाजरी, गहू काही असेल तर ह्यालासुद्धा तुम्ही उकडून घेऊन नंतर त्याचं पीठ करून म्हणजे त्याचा लगदा तो तयार करू शकता. नंतर आपल्याला अर्धा किलो खडे मीठ घालायचे. खडे मिठामध्ये 85हून जास्त वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स असतात, ट्रेस मिनरल्स असतात. ते आपल्याला या मायक्रोब्सना म्हणजे सूक्ष्मजीवांना द्यायचे आणि नंतर आपल्याला 500 लिटर पाणी घ्यायचं. याचा डिटेल व्हिडिओ पहा, आपण ह्या व्हिडिओमध्ये तो कव्हर करू शकणार नाही. केमिकल फार्मिंग हे NPK वर बेस्ड आहे. बाजारामध्ये NPK फर्टिलायझर्स मिळतात, तसेच युरिया, DAP अशा प्रकारचे केमिकल्स मिळतात. यातून मुख्यतः नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे एलिमेंट्स शेतीला दिले जातात. आता आपण हीच एलिमेंट नैसर्गिकरित्या कशी बनवायची यावर विचार करू. नैसर्गिकरित्या कुठलंही हाय प्रोटीन म्हणजे खूप प्रथिनं असलेलं गोष्ट सडली की त्यातून सगळ्यात पहिले नायट्रोजनच रिलीज होतो. आत्ता जे एक्झाम्पल मी देतो आहे त्याच्यामध्ये आपण मासे वापरणार आहोत किंवा हिरवे तण वापरणार आहोत. याऐवजी तुम्ही डाळी म्हणजे डाळींचा चुरा किंवा तेल काढल्यानंतर जे उरलेलं असतं जो ज्याला आपण पेंड म्हणतो, ती पेंडही ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. यासाठी आपल्याला 1000 लिटरची टाकी घ्यायची. त्यामध्ये 100 किलो म्हणजे फक्त 10% मेलेले मासे अथवा 150 किलो फिश वेस्ट आपल्याला टाकायचं आहे. जसं मी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही इतर सामग्री ह्याच्यात टाकू शकता. नंतर आपल्याला 900 लिटर पाणी टाकायचं आहे आणि 1 किलो आपल्याला कुजलेल्या पानाखालची माती घ्यायची. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जदाममध्ये आपण ज्याप्रमाणे कुजलेल्या पानाखालची माती घेतली ते आपण घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे जदाम मायक्रोबायल सोल्युशन तयार असेल तर तेही आपण त्यात टाकू शकतो. नंतर ह्याला एअरटाईट करायचं आहे, झाकण लावायचं आहे आणि महिनाभर ह्याला सोडून द्यायचं आहे. महिन्याभराने जेव्हा हे बनेल तेव्हा त्यातलं 60 लिटर पाणी तुम्हाला एकरी प्रत्येक पाण्याबरोबर सोडायचं आहे आणि नंतर परत पाणी त्यात भरून ठेवायचं आहे. ही प्रोसेस तुम्ही तोपर्यंत करू शकता जोपर्यंत तुमचा जो कचरा जो आहे जो वापरला आहे, मासे असो का दुसरे असो, तो पूर्णपणे संपत नाही, पूर्णपणे विघटन होऊन विरघळून जात नाही. माशांचे अवशेष संपेपर्यंत तुम्ही पाणी घालू शकता, काढू शकता आणि एकदा ते संपले की ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला परत रिपीट करायची. त्यातलं दुसरं महत्त्वाचं एलिमेंट म्हणजे स्फुरद म्हणजेच फॉस्फरस. फॉस्फरसचा नॅचरल सोर्स हा रॉक फॉस्फेट किंवा बोन मिलमध्ये असतो. रॉक फॉस्फेट हे खाणीतून काढलं जातं आणि बोन मिल म्हणजे हाडांचा चुरा ज्याला स्टीम करून बनवलं जातं.
आपण रॉक फॉस्फेट किंवा बोन मील हे डायरेक्टली पण शेतीत टाकू शकतो विकत घेऊन, किंवा ह्या पद्धतीने आपण रॉक फॉस्फेट किंवा बोन मीलचा द्रवरूप खतसुद्धा बनवू शकतो. द्रवरूप खत बनवण्यासाठी 1000 लिटरची टाकी आपल्याला घ्यायची. 1000 लिटरच्या टाकीमध्ये 50 किलो रॉक फॉस्फेट अथवा बोन मील टाकायचं आहे. नंतर आपल्याला 900 लिटर पाणी टाकायचं आहे आणि 50 किलो आपल्याला लिंबूवर्गीय फळांच्या साली घ्यायच्या आहेत. म्हणजे काय की लिंबू, मोसंबी, संत्र किंवा पॅशन फ्रूट किंवा असं कुठल्याही, किंवा पपनस, अशा कुठल्याही आंबट ज्याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड खूप प्रमाणात आहे अशा फळांच्या साली आपल्याला जमा करायचे आहेत. किंवा आपल्याला 25 लिटर ॲसिटिक ॲसिड किंवा सिट्रिक ॲसिड आपल्याला घ्यायचं आहे. हे कशाला घ्यायचं तर बोन मील किंवा रॉक फॉस्फेटमधून P2O5 फॉर्ममध्ये बाहेर काढायला सिट्रिक ॲसिडची मदत होते. नंतर पूर्वीच्या प्रोसेसप्रमाणे आपल्याला झाकण लावून ते महिनाभर सोडून द्यायचं आहे. 60 लिटर पाण्याबरोबर एकरी 60 लिटर आपल्याला हे पाण्याबरोबर सोडायचं आहे आणि जसं आपण पाणी काढू तसंच परत त्यात पाणी ॲड करायचं आहे जोपर्यंत आपलं बेस एलिमेंट जो आहे तो पूर्णपणे विरघळत नाही. हे सोडून तुम्ही इतर कचऱ्यापासून सुद्धा फॉस्फरस घेऊ शकता, पण मी स्पेसिफिकली रॉक फॉस्फेट आणि बोन मील ह्याच्यामध्ये सांगितलं आहे कारण हा फॉस्फरसचा मुख्य सोर्स आहे. माशाचं जे खत आपण मागच्या व्हिडिओत बनवलं त्यामध्ये सुद्धा माशाची हाडे विरघळून आपल्याला फॉस्फरस मिळतं, पण फॉस्फरसचा मुख्य सोर्स तो नाही. NPK मधला तिसरा एलिमेंट म्हणजेच के म्हणजेच पलाश म्हणजेच पोटॅशियम. पोटॅशियम हे फळांमध्ये भरपूर प्रमाणात असते आणि लाकडाची जी राख असते त्यामध्ये सुद्धा पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. तुमच्या जवळपास कुठेही एखादं ज्यूस सेंटर असेल तर फळं कापून झाल्यानंतर ते साली सर्व फेकून देतात. अशा साली आम्ही टनांनी गोळा करतो, त्याचा चोथा करतो आणि त्यापासून आम्ही पोटॅशियम फर्टिलायझर बनवतो. 1000 लिटर टाकीसाठी तुम्हाला 100 किलो लाकडाची राख किंवा फळांचा कचरा लागेल. नंतर त्यात परत सेम 900 लिटर पाणी टाकायचं आहे. जर तुम्ही 10 लिटर ॲसिटिक ॲसिड ह्यात टाकू शकलात तर तुम्हाला राखेतून किंवा फळांच्या कचऱ्यातून पोटॅशियम काढणं फार सोपं होईल. सेम पद्धतीने झाकण लावून त्याला कमीत कमी महिनाभर सोडून द्यायचं आहे. नंतर 60 लिटर पाणी काढायचं आहे, शेतात सोडायचं आहे आणि परत त्यात पाणी घालायचं आहे जोपर्यंत फळांचा कचरा पूर्णपणे डिझॉल्व्ह होत नाही. पोटॅशियमचा एक अल्टरनेटिव्ह सोर्स पण आहे. सल्फेट ऑफ पोटॅश आणि म्युरेट ऑफ पोटॅश हे दोन्हीही केमिकल हे नैसर्गिकरित्या आढळतात. तसेच ते फॅक्टरीमध्ये सुद्धा बनवले जातात. केमिकल फार्मिंगमध्ये सुद्धा ह्या दोन्ही केमिकलचा वापर होऊ शकतो. बेसिकली ही केमिकल नाही आहेत, ही नॅचरल मिनरल्स आहेत, फक्त त्यांना कमर्शियली पण बनवता येतं. जर मागच्या ह्याच्यातून तुम्हाला फळांचा कचरा किंवा राख कमी प्रमाणात मिळत असेल तर तुम्ही ह्या दोन गोष्टीसुद्धा विकत घेऊ शकता. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये ह्याला मान्यता आहे. आपण जी काही खतं आत्तापर्यंत बनवलेत त्याच्यामध्ये माशाच्या खतातून किंवा पेंडीतून किंवा आपण बोन मीलमधून आपल्याला मायक्रोन्यूट्रियंट्स मिळतच असणार आहेत. पण 100% मायक्रोन्यूट्रियंट्सची पूर्तता करण्यासाठी आपण खडे मीठ वापरू शकतो. मिठामध्ये 85हून जास्त ट्रेस मिनरल्स आहेत. यामध्ये सोडियम आणि क्लोरीनही खूप आहे, पण जर मिठाचं पाणी बनवून त्याला 24 तास सोडून दिलं तर बराचसा क्लोरीन त्यातून उडून जातो. आपण 1 लिटरला 1.5 ग्रॅम खडे मीठ घालावे म्हणजे आपल्या जमिनीची क्षारीयता क्षार वाढणार नाहीत, आम्लता बदलणार नाही. आता तुम्ही 1000 लिटरमध्ये 1.5 किलो मीठ घालून शेतात सोडू शकता. दर 15 दिवसांनी तुम्ही 1.5 किलो मीठ जरी एकरी सोडलं तरी तुमच्या जमिनीला काही फरक पडणार नाही. उलट सर्व प्रकारचे ट्रेस एलिमेंट्स मिनरल्स त्या जमिनीत मिळतील. आपण जर समुद्राजवळ राहत असाल तर एका एकरला 60 लिटर समुद्राचे पाणी डायरेक्ट तुम्ही सोडू शकता. मागील काही एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला मी काही स्पेसिफिक गोष्टी सांगितल्या ज्यातून तुम्ही खत बनवू शकता. पण जगामध्ये ज्याही गोष्टी ऑर्गॅनिक आहेत त्या सर्वांना ह्याच पद्धतीने सडवून तुम्ही खत बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, घरी किंवा हॉटेलमध्ये उरलेले अन्न, बकरीच्या लेंड्या, कोंबड्यांची विष्ठा, कापलेले तण व इतर गवत, डाळीचा चुरा, तेल बियांची ढेप हे मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे. या सर्व गोष्टींपासून तुम्ही द्रवरूप खत बनवू शकता. सेम पद्धतीने त्याला महिनाभर, कमीत कमी महिनाभर एअरटाईट झाकून ठेवायचं आहे.
वरील सर्व खतामध्ये तुम्ही घरी जे तांदूळ धुता त्यानंतर जे पाणी उरतं ते, किंवा पनीर किंवा चक्का जेव्हा बनवतो तेव्हा खाली जे पाणी जातं ते, किंवा ताक असं घातल्यास तुम्हाला अजून उत्तम परिणाम येईल. तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही जे शिंपले म्हणजे तिसऱ्या खाता किंवा खेकडे किंवा अंडी खाता अशा सर्व गोष्टी जर तुम्ही जपून ठेवल्यात आणि त्या गोष्टींचा तुम्हाला सुंदर पद्धतीने वापर करून खत बनवता येईल. त्यासाठी तुम्हाला ॲसिटिक ॲसिडमध्ये या वस्तू मिसळायच्या आहेत. तेव्हा 10 किलो कचरा तुम्ही गोळा करा, त्याची पूड बनवा अथवा कुटून घ्या किंवा तसेच टाकलं तरी चालते. त्यानंतर 6 लिटर ॲसिटिक ॲसिड आणि 84 लिटर पाणी असं घालून तुम्ही 100 लिटर टोटल खत बनवू शकता. हे खत वापरताना हे लक्षात घ्या की त्याच्यामध्ये 50 पट कमीत कमी पाणी घालून वापरावे, कारण ह्याच्यात ॲसिटिक ॲसिड आहे. ॲसिटिक ॲसिडचा वापर आम्ही तणनाशक म्हणून करतो, तर त्यामुळे 50 पट पाणी घालून न वापरल्यास ज्याच्यावर तुम्ही फवाराल त्याच्यामध्ये जळण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे ॲसिटिक ॲसिडचं जे काही खत बनवाल ते फार आरामात म्हणजे खूप जास्त डायल्युशन करून वापरावे. आतापर्यंत आपण जेही खत पाहिले त्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे शेण गोमूत्र ह्याचा वापर केला नव्हता, कारण गायी न पाळतासुद्धा सेंद्रिय शेती 100% करता येते. हेच आम्ही जदाम या मेथडमधून शिकलो. पण जर तुमच्याकडे गायी असतील तर शेण आणि गोमूत्र वापरून आपण अजून वेगळ्या प्रकारची खतं बनवू शकतो. यामध्ये 3 मुख्य खतं कायमने वापरली जातात. त्यामध्ये गांडूळ खत, शेणाची स्लरी आणि ॲनारोबिक जीवामृत. गांडूळ खतासाठी तुम्ही HDPEचे बेड घेऊ शकता, जे बाजारात 1500 ते 2000 रुपयापर्यंत मिळतात. असे 12x4x2चा बेड तुम्ही घ्यावा आणि त्यामध्ये शेणाचा थर आणि काडी कचऱ्याचा थर असा लावून तुम्ही गांडूळ खत बनवू शकता. काही लोक काडी कचरा न वापरता फक्त शेणाचं सुद्धा गांडूळ खत बनवतात, तेही उत्तमच आहे. आम्ही असं पण करतो की जे काही जनावरांनी खाऊन उरलेले गवत चारा आहे तो कोंबड्यांच्या इथे टाकावा, मग कोंबड्यांची विष्ठा त्यावर जमा करावी आणि नंतर तोच गांडूळ खताला वापरावा. म्हणजेच गांडूळ खतामध्ये कोंबड्यांची विष्ठा आणि गायींचा शेण असं सगळं येऊन त्यातलं नायट्रोजन कंटेंट खूप जास्त प्रमाणात वाढतं. आम्ही काँग्रेस गवताचा सुद्धा गांडूळ खतात उत्तम वापर करतो. फक्त बिया यायच्या आधी काँग्रेस गवत काढावं, कारण जर ते खतात गेलं तर त्यातून तुमच्या शेतात जाणार. याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही इन्फो बटनमध्ये पाहू शकता. आम्ही 6 इंचाचा शेणाचा थर आणि 6 इंचाचा कचऱ्याचा थर असं लावून ते पाण्याने गच्च भिजवतो आणि आठवड्याभर सोडतो, जेणेकरून शेण जे आहे ते गरम असते, ते थंड होते, त्यातून गॅसेस निघून जातात. नंतर 3 किलो गांडुळाचं कर्चर त्यामुळे टाकलं जातं आणि दर 2-3 दिवसांनी हे पाहिलं जातं की त्याच्यात इनफ ओलावा आहे की नाही. असं करून सोडून दिल्यास गांडूळ अहोरात्र काम करून 2 ते 3 महिन्यामध्ये त्याचं खत तयार करतात. पुढची बॅच तुमची फार फास्ट होऊ शकते, कारण तुमची गांडुळाची संख्या दुप्पट झालेली असते. प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावाच असं एक गोष्ट आम्ही वापरतो, ती म्हणजे ॲनारोबिक बॅग. याचा एक डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे, इन्फो बटनमधून तुम्ही तो बघू शकाल. या ॲनारोबिक बॅगमध्ये आपण सर्व प्रकारची खतं बनवू शकतो, जी आम्ही आधी या व्हिडिओमध्ये मेन्शन केलीत. म्हणजे 1000 लिटरची टाकी वापरायच्याऐवजी ॲनारोबिक बॅग घेतलीत तर तुम्ही जेवढे काही प्रकार खताचे मी सांगितले, NPKचे किंवा फळांच्या कचऱ्याचे किंवा ह्याचे, हे सगळं ह्याच्यामध्ये सोडू शकता. ट्रॅडिशनली जी मेथड हे ॲनारोबिक बॅगमध्ये करतात त्याला ॲडव्हान्स जीवामृत असं म्हणतात. त्यामध्ये शेण, गोमूत्र, गूळ, ताक याचा वापर होतो. त्याचं प्रमाण खालीलप्रमाणे आहे. पण आम्ही याच प्रमाणात असं काही करत नाही. आम्ही फळांचा कचरा, भाजीपाल्याचा कचरा जे काही मिळेल ते सर्व ॲनारोबिक बॅगमध्ये टाकून त्याचं खत बनवतो आणि मिश्र खत आम्ही NPKची पर्वा न करता 60-60 लिटर प्रत्येक पाण्याबरोबर शेतात देतो, कारण हे एक्सेस झालं तरी काहीही नुकसान होत नाही. जर तुमच्याकडे गायी असतील तर शेणाची स्लरीसुद्धा तुम्ही भाजीपाला किंवा इतर शेतीमध्ये वापरू शकता. यामध्ये बाजारामध्ये 5 ते 6 हजार रुपयामध्ये सेप्टिक टँक पंप मिळतो. ॲमेझॉनवर हा पंप आहे, आमच्या फेसबुक पेजवर याची लिंकसुद्धा आहे. असा पंप वापरून आपण 500 फुटापर्यंत शेणाची स्लरी डायरेक्ट घेऊन जाऊ शकतो. शेण व गोमूत्र साठवायला तुम्ही एक 5000 लिटरची टाकी बनवा गोठ्यामध्ये. गोठा धुताना ते सगळं पाणी वाहून या टाकीमध्ये गेलं पाहिजे.
रोजचं शेण जेव्हा तुम्ही इतर गोष्टींसाठी वापराल त्यातलं अर्धं शेण या टाकीमध्ये टाकत जा आणि हे लक्षात घ्या की शेणाच्या 20 पट तरी पाणी झालं पाहिजे. जर तुमच्या शेतामध्ये शेणाची जाड लेयर तयार झाली तर आणि तिथून जर तिथे ते कंपोस्ट व्हायला लागलं तर तुमचं पीक मरू शकतं. शेणाची अत्यंत पातळ लेयर ह्याच्यामध्ये तयार झाली पाहिजे आणि त्याचा इन सिटू कंपोस्टिंग झालं पाहिजे हीट न येता. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी घातल्याशिवाय स्लरी शेतामध्ये सोडू नका.